की आपण आता हवेत जाऊन चालणार नाही, जमिनीवर राहावं लागेल. निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. विधानसभेमध्ये कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत. मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज पाहूया स्पेशल रिपोर्ट. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे 3 ते 4 महिने शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप उशिरा झाल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला होता. उदाहरणार्थ आपण पाहतोय महायुतीमध्ये हेमंत गोडसे जे आहेत नाशिकचे खासदार होते, त्यांना अगदी शेवटच्या मोमेंटला जागा वाटप झाली, तिकीट देण्यात आलं. त्यामुळे 2 वेळा खासदार असणारे हेमंत गोडसे त्यांचा नाशिकमध्ये पराभव झाला होता. त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीने आता महायुतीकडून धडा घेत विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जागा वाटपाची बोलणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये जागा वाटपाची प्राथमिक बोलणी देखील झाली. यानंतर महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा संभाव्य फार्मुला समोर आला आहे. आमचं असं मत आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या विधानसभेमध्ये कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 13 खासदार निवडून आणले होते. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवरती निवडणूक लढू शकतो. तर लोकसभा निवडणुकीतील 9 जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीमध्ये 80% सरळ स्ट्राईक रेट असणारे शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागावरती लढू शकतो. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखीन काही फेऱ्या होणं अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावली आहे. ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागा वाटपासाठी चर्चेला बसतील. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घराघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देखील दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोघांची अवस्था तितकी चांगली नव्हती. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की भाजपाच्या अजस्त्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील अशी ही अवस्था होती. याबाबत साशंकता देखील निर्माण केली जात होती. तर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत या सर्व शंका कुशंकांना फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैक पटीने आता वाढला आहे. तर ठाकरे गटाला मुंबईमध्ये जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाला सध्या भावनिक वातावरणामुळे किंवा आता ठाकरेने लोकसभेमध्ये देखील ज्या ठिकाणी जसा विजय मिळवला आणि ठाकरे म्हणजे शिवसेना ही मूळची मुंबईची होती, त्यामुळे मुंबईमध्ये ज्या पक्षफुटीचा फायदा उद्धव ठाकरे गटाला झाला आहे. जसं आता आपण पाहतो महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कोणत्या भागात आहे यावरून जागा वाटप आणि मतदारसंघ ठरवले जातील. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत ठाकरे गटाच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात. जसं आता शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्त जागांची मागणी देखील करेल असा अंदाज आता व्यक्त केला जातो. येणाऱ्या विधानसभेमध्ये कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत. याबरोबरच आजचा हा विधानसभेचा वृत्तांत या ठिकाणी आपण थांबवतो. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतील सगळे टप्पे, विधानसभा निवडणुकीची सुरुवात ते एंडपर्यंत देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे सगळं चित्रीकरण दाखवणार आहोत. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.